ब्राह्मण समाजाला भारतामध्ये आरक्षण आहे का असा प्रश्न बसल्या बसल्या मी गुगल जेमिनायला विचारून टाकला, कारण हल्लीच्या पिढीचा गुगल जेमिनायवरती सगळ्यात जास्त विश्वास आहे, म्हणून म्हटलं की त्यांच्याच भाषेमध्ये त्यांना उत्तर द्यावं. आता आरक्षण संपवण्याची भाषा केली जाते, म्हणून मी ब्राह्मण समाजाला आरक्षण आहे का असं गुगल जेमिनायला विचारलं आणि गुगल जेमिनायनं मला उत्तर काय दिलं माहिती आहे तुम्हाला? गुगल जेमिनायनं उत्तर दिलं की ब्राह्मण समाज हा प्रामुख्याने खुल्या प्रवर्गामध्ये येतो असं त्याचं म्हणणं आहे. पण त्यांचं म्हणणं पुढे असंही आहे की ज्यांना एससी एसटी ओबीसी आरक्षणामध्ये जे येत नाही त्यांना केंद्र राज्य सरकारच्या नोकऱ्यामध्ये शिक्षणात 10% ईडब्ल्यूएस आरक्षण मिळतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी पुढे उत्तर दिले ब्राह्मण समाजातील व्यक्तींना ईडब्ल्यूएस म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ मिळतो असं त्याचं म्हणणं आहे. आता याच्या पुढे जाऊन मी आणखीन एक महत्वाचा प्रश्न गुगल जेमिनायला विचारला. मी त्यांना म्हणालो की अशा कुठल्या कास्ट आहेत ज्या कास्ट या ईडब्ल्यूएस आरक्षणाचा सगळ्यात जास्त लाभ घेतात. मग मी त्यांना विचारलं की कास्ट लिस्ट ऑफ ईडब्ल्यूएस, तर त्यांनी सांगितलं की अशी कुठलीही यादी नाही आहे की जी असं सांगू शकते की त्यांचा समावेश हा या यादीमध्ये होतो. पण त्याने पुढे मजेशीर उत्तर दिलंय आणि मी त्याला विचारलं की ठीक आहे, तसं जरी होत नसलं तरी मला हे सांग की अशा कुठल्या जाती आहेत ज्या जाती सगळ्यात जास्त या ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेतात असं मी त्याला विचारलं. त्यावेळेस त्यांनी दिलेलं उत्तर खूप मजेशीर आहे. ते म्हणतं की अशा काही जाती आहेत ज्या जातींनी सगळ्यात जास्त याचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांनी याची यादी बनवून दिलेली आहे मला. ते म्हणतात की ब्राह्मण आणि त्यातल्या पोटजाती, महाराष्ट्रातील ज्याकडे कुणबी ओबीसी दाखला नाही, राजपूत, क्षत्रिय, वैश्य, बनिया, जैन खुल्या प्रवर्गातील, कायस्थ खुल्या प्रवर्गातील, मुस्लिम उदाहरणार्थ पठाण, सय्यद, शेख इत्यादी आणि खुल्या प्रवर्गातील ख्रिश्चन धर्मीय देखील या आरक्षणामध्ये येतात असं गुगल जेमिनायचं म्हणणं आहे. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या जाती आहेत, या जातीमध्ये इतर ज्या काही जाती आहेत त्या सगळ्या जाती याच्यामध्ये येतात. आता याचा क्रायटेरिया त्यांनी सांगितलेला आहे. तो म्हणतो, गुगल जेमिनाय म्हणतं की याच्यामध्ये कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावं, कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी, 1000 स्क्वेअर फूट किंवा त्यापेक्षा मोठे निवासघर नसावे आणि अधिसूचित नगरपालिकेत 100 स्क्वेअर यार्डपेक्षा मोठा फ्लॅट नसावा असं त्यांचं म्हणणं आहे. ज्या लोकांची याकडे ह्या गोष्टी आहेत त्या सगळ्या लोकांना आरक्षणाचे लाभ मिळतात. आता त्याच्या पुढचं उत्तर खूप मजेशीर आहे या गुगल जेमिनायचं. हे बघा, ते म्हणतं की मी त्याला म्हणालो की जास्तीत जास्त लाभ घेणाऱ्या कुठल्या जाती आहेत असा मी त्याला प्रश्न विचारला. त्यावेळेस त्याने दिलेलं उत्तर बघा. ते म्हणतं की याच्यामध्ये नंबर 1 वरती कोण आहे तर ब्राह्मण आहे. हिंदू समुदायामधला ब्राह्मण, पोटजाती, देवस्थ, कोकणस्थ, चित्पावन, कराडे, देवरुखे, सारस्वत, गुर्जर इत्यादी सगळ्या जातींना भारतामध्ये आरक्षण आहे. आता ह्या सगळ्या जाती आल्या, देवस्थ आले, कोकणस्थ आले, चित्पावन आले, कराडे आले, देवरुखे आले, सारस्वत आले, गुर्जर ब्राह्मण आले. या सगळ्या ब्राह्मणांच्या जातीला भारतामध्ये आरक्षण आहे. दुसरी कास्ट आहे मराठा, ज्याच्याकडे कुणबी ओबीसी नोंदी किंवा दाखला नाही. अशा सर्व जाती किंवा व्यक्ती या ईडब्ल्यूएसच्या आरक्षणामध्ये येतात. आता तिसरी आहे क्षत्रिय राजपूत, म्हणजे याच्यामध्ये ठाकूर, सोळंकी इत्यादी ज्यांना इतर आरक्षण म्हणजे एससी एसटी ओबीसीचं आरक्षण मिळत नाही त्या सगळ्या जाती या ईडब्ल्यूएसचं आरक्षण त्यांना मिळतं. त्याच्या पुढे जाऊन वैश्य, बनिया, मारवाडी, लिंगायत ज्यांना ओबीसीचं आरक्षण मिळत नाही या सगळ्या जाती ईडब्ल्यूएस मध्ये येतात. आता त्याच्या पुढे जाऊन कायस्थ, जो सीकेपी वगैरे त्यांनी असं नाव दिलेलं आहे आणि त्यांना देखील आरक्षणाचा लाभ मिळतो असं त्यांनी गुगल जेमिनायनं सांगितलेलं आहे. आता याच्या पुढे जाऊन मुस्लिम समाजामध्ये ज्यांच्याकडे ओबीसी जेएनटीचा दाखला आहे, उदाहरणार्थ सय्यद, शेख, पठाण, मुघल इत्यादी या सगळ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळतो असं गुगल जेमिनायचं म्हणणं आहे. त्यानंतर जैन खुल्या प्रवर्गातील, ख्रिश्चन खुल्या प्रवर्गातील आणि पारशी व शीख खुल्या प्रवर्गातील या सगळ्यांना या देशामध्ये आरक्षण आहे. त्याच्यामुळं नव्या पिढीला ज्यांना आरक्षण संपवायचं आहे त्यांनी स्वतःला एकदा गुगलवरती सर्च करून बघा की आम्हाला आरक्षण आहे का. स्वतःची जात टाका, स्वतःचं नाव टाका, स्वतःचा देश टाका, स्वतःचं राज्य टाका आणि गुगल जेमिनायला विचारा की आम्हाला आरक्षण आहे का, आम्ही आरक्षणाच्या विरोधातली लढाई लढायला गेलं पाहिजे का. आता तुम्ही बघा, एससी एसटी ओबीसी व्यतिरिक्त जेवढ्या काही जाती आहेत या सगळ्या जाती याच्यामध्ये आहेत आणि या सगळ्या जातीला आरक्षण मिळालेलं आहे. पण तरीही यातले काही लोक म्हणत आहेत की आपल्याला आरक्षण संपवायचं आहे.
आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ब्राह्मण जातीमध्ये देवस्थ, कोणस्थ, चित्पावन, कराडे, देवके, सारस्वत, गुर्जर, ब्राह्मण या सगळ्यांना आरक्षण आहे. मराठा समाजाला आरक्षण आहे. क्षत्रियमध्ये राजपूत, सोळंकी या सगळ्यांना आरक्षण आहे. वैश्यामध्ये वैश्य, बनिया, मारवाडी, लिंगायत या सगळ्यांना आरक्षण आहे. कायस्थमध्ये सीकेपी आरक्षण आहे. मुस्लिममध्ये जे ओबीसी मध्ये नाही ते सगळे आहेत. जैनांना आरक्षण आहे. ख्रिश्चनांना आरक्षण, पारशी व शीख या सगळ्या जातींना आरक्षण आहे. यांना कोणतं आरक्षण आहे तर 2019 मध्ये जे आरक्षण मिळालं EWS हे आरक्षण या सगळ्या जातींना मिळालेलं आहे. पण तरीही हे लोक म्हणतात की आता आरक्षण संपवलं पाहिजे. यापूर्वी म्हणजे 2019 पूर्वी महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये अनेक ब्राह्मण जातींनी मोर्चे काढले छोटे छोटे आणि त्यांनी केंद्र सरकारकडे आरक्षणाची मागणी केली आणि आम्हालाही आरक्षण पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतो की 2019 मध्ये इंदिरा साहनी खटल्याचा जो संदर्भ दिला गेला की 50% पेक्षा आरक्षण पुढे घेऊन जाता येत नाही. असं जरी असलं तरी आरक्षण 10% वाढवलं गेलं आणि आरक्षण 60% आणलं गेलं. म्हणजेच अगोदरचं 52% आणि नंतरचं 10% इज इक्वल 62% रिझर्वेशन भारतामध्ये सध्या आहे. आणि हे सगळं एवढ्या मेहनतीने मिळवल्यानंतर आता पोरं म्हणतायत की आरक्षण संपवलं पाहिजे. आता यांनी एवढ्या मेहनतीने मिळवलेलं आरक्षण आहे आणि हे आरक्षण संपवायचंय कसं शक्य आहे? आता तर कुठे मिळायला लागलेलं आहे. 2019 मध्ये आलं, 2020 पासून याची अंमलबजावणी सुरू झाली आणि आता कुठे 5 वर्ष झालेली आहेत आरक्षणाची अंमलबजावणी म्हणून ब्राह्मण समाजाच्या. पण तरी ते म्हणतात की आरक्षण संपवलं पाहिजे. कशाला संपवायचं? आता एवढ्या मेहनतीने एवढ्या सगळ्या जातींनी आरक्षण मिळवलेलं आहे तर संपवायचं कशाला हा प्रश्न आहे. त्याच्यामुळं जे आरक्षण संपवायला निघालेले आहेत त्यांनी थोडासा विचार केला पाहिजे की खरोखरच आपल्याला आरक्षण संपवायचंय का आणि आपल्याला आरक्षण मिळतंय का. एवढा जरी विचार केला, जर समजा तुम्हाला कुठलाही ग्रंथ वाचावा वाटत नसेल, कुठलंही संविधान वाचावं वाटत नसेल, कुठलेही आर्टिकल वाचावे वाटत नसेल, कुठलीही GR वाचत नसतील तर गुगल जेमिनायला सहज बसल्या बसल्या विचारा की नेमकं भानगड काय आहे, आम्ही आरक्षणामध्ये आहोत का आणि ह्या जाती सगळ्या आरक्षणामध्ये येतात का. आता याच जातीमधले काही लोक म्हणतात की आरक्षण संपवायला पाहिजे, ज्यांना माहितीच नाही की आपल्या जातीला देखील आरक्षण मिळते. हा गोंधळ आहे. म्हणून गुगल जेमिनाय तुम्हाला या संदर्भामध्ये सहकार्य करू शकतं. कृपया त्याची मदत घ्या आणि आंदोलनात जाण्यापूर्वी एकदा गुगल जेमिनायला विचारा की आम्ही त्या आंदोलनात गेलं पाहिजे का, आम्हाला आरक्षण आहे का आणि आमच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये गुगल जेमिनायचं काय म्हणणं आहे. किंवा या देशामध्ये जे काही GR काढले, जे काही सरकार आलेत किंवा त्यांनी जे काही तरतुदी केल्या 2019 मध्ये, जी काही घटना दुरुस्ती केलेली आहे त्या घटना दुरुस्तीनुसार कुठलं आरक्षण दिलं गेलेलं आहे, आर्टिकल 15, आर्टिकल 16 मध्ये आमच्यासाठी काय तरतूद केलेली आहे, या सगळ्या गोष्टी एकदा गुगल जेमिनायला स्पीडली विचारून बघा जर तुमच्याकडे वेळ नसला तरीही. त्याच्यामुळे गुगल जेमिनायचे या प्रश्नाची उत्तर तुम्हाला गुगल जेमिनाय चांगल्या पद्धतीने देऊ शकतं आणि त्या प्रश्नांवरती तुमचा विश्वास देखील बसू शकतो. जरीही तुमचा राज्यघटनेवर विश्वास नसला, कुठल्या GR वर विश्वास नसला तरी गुगल जेमिनायवर विश्वास ठेवणारी पिढी सध्या आपल्याकडे अस्तित्वात आलेली आहे. त्याच्यामुळं या जेन झीने म्हणजे ज्यांना आरक्षण नको आहे असं वाटतं त्यांनी एकदा विचारून बघायला हरकत नाही. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.